आपला पनीर मसाला डोसा सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. चवीला अप्रतिम लागतो, बनवायला सोपा आहे. बनवून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मसाला डोसा. मसाला डोसा म्हणजे आपण याच्यामध्ये बटाट्याचा वापर करणार नाही आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, इकडे मी एक मोठा कांदा कापून, टोमॅटो कापून घेतला आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, तिखट आहे, मीठ आहे, धना-जिरा पावडर छोटा छोटा चमचा घेतला आहे आणि इकडे पनीर आहे. पनीर आणखी आपल्याला थोडंसं लागणार आहे. आणि हे आहे आपलं डोशाचं बॅटर, जे नेहमीप्रमाणे आपण भिजवतो. इकडे मी 3 वाटी तांदूळ घेतला होता, 2 वाटी मी उडदाची डाळ घेतली. काल मी 5 तास भिजण्यासाठी ठेवलं. रात्री मी ते दळून घेतलं आणि रात्रभर फर्मेट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि बघा, या प्रकारचं पीठ तयार झालेलं आहे. सकाळी मी माझ्या मुलीला डोसे करून दिलेले आहेत आणि आत्ता उरले त्यात मी मसाला डोसा बनवत आहे. तर आता आपण मसाला डोसा बनवायला सुरुवात करूया. आता आपण कांदा, टोमॅटो, तिखट, मसाले हे एकमेकाला सगळी चोळून घेऊया. हे बघा, या पद्धतीनं एकजीव करायचं. इकडे मी पनीर सुरीने बघा बारीक कट करून घेतलेला आहे, एकदम बारीक चॉप केलेला आहे, छोटे छोटे क्यूब तयार केलेले आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करू. छोटा पॅन ठेवलेला आहे आणि गरम करून घेतला आहे. आता आपण त्याला तेल लावूया. आता मी पॅनवरती डोशाचं मिश्रण घालते. 2 चमचे घालूया आणि थोडासा असा पसरवून घेऊया. आता डोसा पसरवून झालेला आहे. आपण त्याच्यावरून तयार केलेला हा मसाला जो आहे ना, कांदा, टोमॅटो, तो आपण तोही पसरवून घ्यायचा आहे. तर आता मी सगळा मसाला पसरवून घेते. आता कांदा, टोमॅटो पसरवून झाले. आता आपण पनीर आहे ते पसरवून घेणार आहोत. असं चारी बाजूनी पसरवून घ्यायचं. आता थोडंसं वरून तेल घालूया. कडेने थोडंसं सोडूया. आता आपण उलटून घेऊया. हे बघा किती छान शिजलेलं आहे आणि वास तर एवढा खमंग सुटलाय ना, एकदम मस्त. दोन्ही बाजूनी छान शिकवून झालेलं आहे. आता मी काढून घेते. आता आपण सगळे पनीर मसाला डोसे असेच बनवून घेणार आहोत. तयार झालेत आपले चविष्ट पनीर डोसे. चवीला अप्रतिम लागतात. करायला सोपा मेनू आहे. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.